काळा ब्लॅक ब्लॅक तार लागेल. तू कलर किती दिवसापासून लावतो? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष? मेहंदी हां केसाला हां. तू वर्षातून एकदा लावला असं 2 किती वर्ष. वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. हे तुझे जास्त केस पिकले ना, हा पूर्ण माहितीचा मग कलर यूज करायचा. भलाही 1 महिना लेट लावायचं पण कलरच लावायचं. हे नुकसान नाही. किती दिवसावर लावायचं दादा? तुला जसं वाटलं का आपले केस जास्त पांढरे आलेले आहेत तेव्हाच लावायचं. असं नाही जबरदस्तीने 1-2 दिसला तर लावायचं, असं नाही करायचं. म्हणजे अजून जास्त पांढरे येतील. पण जमी फक्त कलरच लावायचं. मेहंदीला दूरच इग्नोरच करायचं मेहंदीला. ठीक आहे. मग काय केलं जरा तो बाकीच्या बनवते नाही ना, लहान भाऊ आपण ते कल्चरून ही ते समोरचा हो तिथे आहे की लागेल. फॅमिली आले की फॅमिली करतात का तुमच्या कलरचा फेशियल वगैरे? हां भरपूर सारे माझ्या तुम्ही 500 व्हिडिओ असतील फेशियलचे. वेगळे टाकत का तुम्ही? ते बी आहेत ना. तेच तर म्हटलं व्हिडिओ आहेत म्हणून यूट्यूबमध्ये 500 व्हिडिओ आहेत. हे मी तुला फक्त गालाच हे केले. मी माझ्याकडे 2-3 बॉडी मसाजचे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये बॉडी मसाज पूर्ण बॉडी मसाज झाले, मेडिकल पायाची मसाज, कमरची मसाज, फेसची मसाज, याचे मसाज, फोरहेडची मसाज. ते पण व्हिडिओ टाकले. हां तुमचं कामच आहे माझं कामच आहे. आता डिलेव्हरी माणसं जसं डिलेव्हरीचे डॉक्टर करते त्याला कोणी म्हणजे तू डिलेव्हरी नको करू म्हणून. आपल्याला असं वाटतं पण ते रोज रोज करतं ना मला काही वाटत नाही. मला माहिती आहे सगळं एकसारखं असतं, काही वेगळं नसतं. मग नवीन असतं त्याला वाटतं नाही काही वेगळं असं कॉमन. सगळ्या गोष्टी मोबाईलपासून थोडं हे झालं कॉमन. दादा तुम्हाला मंथली मिळते का मग? हां हर महिन्यामध्ये. पण त्याच्यामध्ये एक असते तुमचे व्ह्यूज चांगले यायला पाहिजे, जास्त जास्त पैसे मिळतात. आता मला ह्या महिन्यामध्ये कमीत कमी उम्मीद करतो 35,000च्या वरती यायला पाहिजे ह्या एप्रिल महिन्यामध्ये. असं उम्मीद आहे. आणि त्यावेळेस माझे व्ह्यूज चांगले झाले ह्या महिन्यामध्ये. 16 तारीख आहे, त्याचं 17 तारीख आहे ना. तर उम्मीद तर करू आलो मला ह्या महिन्यात चांगली खास रक्कम यायला पाहिजे. कारण की माझ्या व्हिडिओ पण खूप लोकांना खरेदीदारी पण गेला. म्हणजे काही मशीन वगैरे घेतलं, कोणी चेअर घेतलं, पण काही अलग अलग शॅम्पू घेतले, कोणी कंडिशनर घेतलं. माझा व्हिडिओ स्पॉन्सर माझ्या व्हिडिओ त्याच्यामध्ये. तर त्याची शॉपिंग करून त्या शॉपिंगचे बी चांगली कमिशन मिळते.
तर ते बी चांगल्या याच्यानं आहेत मला म्हणून असं अपेक्षा आहे ह्या महिन्यामध्ये की बजेट थोडा चांगला जायला मिळेल माझ्याला. हो तर ॲडचे पैसे वेगळे भेटतात. नाही तर असं दर महिन्यात मिनिमम 20,000 रुपये. चांगली गोष्ट ना, 20,000 रुपये व्हिडिओच्या याच्यानं 20,000 रुपये आले. मला काम नाही तसा तसा करूनच राहिलो. 20,000 मी खूप छोटी रक्कम नाही आहे. तरी मी खुश होईल त्याच्यामध्ये बी, असं काही नाही. पण दिसून जेव्हा मी जास्त व्हिडिओ म्हणजे रोजच्या वेळेचा कंटिन्यू जास्त वेळ राहील मला, मी रोजच्या व्हिडिओ अपलोड करून मला जास्त मला लोक जोडत जाते माझ्यासोबत. लोक जोडले का अजून मला इन्कम चांगली वाढत जाईल. पण करायचं वेळी स्वयंपाकाचे व्हिडिओ तू जो काय करतो असं नाही का स्वयंपाकाचे व्हिडिओ असं जरूर नाही तो मुलगा स्वयंपाकाचे व्हिडिओ कसे असं काही नाही. तो आपल्या नोट्सचे व्हिडिओ बनवू शकतं, तो अभ्यास कसे का त्याचे व्हिडिओ बनवू शकतं, तू त्याच्यामध्ये काय नवीन ऑब्झर्व केली आणि त्याच्या व्यतिरिक्त ते ऑब्झर्व ते एक गोष्ट त्याचे व्हिडिओ बनवू शकतं. तू कशाची तयारी कर त्याचे व्हिडिओ बनवू शकतो. तू मिनी ब्लॉग बनवू शकतो लहान लहान छोटे छोटे आले ते तू डेली तुझे काय काय हे आहे म्हणजे तू कशा प्रकारे जीवनशैली करता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचे व्हिडिओ बनवू शकतो, ब्लॉग बनवू शकतो. खूप सारे मुली आता उतरल्यात सोशल मीडियामध्ये. तुझा स्वतः पाहत असतील मला सांगण्यापेक्षा तुला माहिती असेल त्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे, चांगली बी आपण आपल्यावर डिपेंड आहे, चांगली आहे खराब आहे हे आपल्यावर डिपेंड करतो. आपण तिथे जास्त उपयोग करतो आणि आपल्याला उपयोग करतो. स्किनमध्ये आणि हेअरमध्ये ॲलोवेराचं प्रमाण वाढवतो. स्किनला आणि याला पण ॲलोवेरा लावत जा. हां केसाला तर केस एक आता पण एक नंबर तुझे केस त्याच्यापेक्षा बी चांगलं तुला केस गळतील नाही, तुला काही प्रॉब्लेम्स नाही बघ असा प्रॉब्लेम तुला जाणवणार नाही. ठीक आहे केसामध्ये ॲलोवेराचं प्रमाण वाढतो जरा. केसामध्ये ज्या कधी केमिकल वगैरे यूज केली का स्ट्रेटनिंग स्मूथनिंग कॅरेटिंग हेअर स्पा वगैरे काहीच नाही केली. लायब्ररीमध्ये पण कोण असं बोलत नाही का? बोलतो. मी खूप पाहिलं तिथं लायब्ररीमध्ये खूप शांतच राहते.
पूर्ण नाव बघितलं होते शांत राहते. हां नाही असे माझं दुकान येतात पण सांगतोच लायब्ररीचे मुलं मुली वगैरे हां. बोलत नाही तर काही नाही. मी का? नाही तू नाही, हां. मुलं सांगतात एकमेकाबद्दल स्वतःबद्दल. हां. हे खरं आहे का? मी हो. कधी लायब्ररी गेलो नाही का पण लायब्ररी 40 वर्षांच्या जायचं प्रत्येकाच्या स्वभावानुसार नाही का? डिपेंड करतो. हां. अभ्यासाचा कधी संबंध पडला नाही मला. तुमचं एज्युकेशन किती झालं आहे? बी.कॉम केला, बी.कॉम झाला, ATD आर्टीचा डिप्लोमा कोर्स झाला पेंटिंगमध्ये MJ कॉलेजमध्ये जे परेटीला आहे ना दसऱ्या चौकमध्ये तिथे माझा ATD आर्टीचा डिप्लोमा कोर्स झाला पेंटिंगमध्ये. मग पेंटिंग अजून मी तो कोर्स केला. आता 2 महिन्याचाच क्लास केला. आता क्लासला मी इथं 20 झालो. हे क्लास कुठे केले? पुण्याला, मुंबईला? पाठशाला अकॅडमीमध्ये केलं आधी, मग कॅफेलमध्ये केलं 8 वर्षा चौकमध्ये, मग नाशिकला केलं, नाशिकमधून मुंबईला, मुंबईवरून पुण्याला, आता मी वापस मुंबईलाच चाललो बदलापूरला. जिथून सुरू झाला तिथंच चाललो जाऊन. जेव्हा फरक आहे तिकडे पहिले बांद्राला शिकला, मग बदलापूरला शिफ्ट होतो. प्रॉपर कुठचे आहे आता? भांडरा जिल्हा कर्डी पालोरा. तुमच्या फॅमिली तिकडे? हां हिंगणाला माझी फॅमिली मम्मी पप्पा वगैरे हिंगणाला राहतात. हे काय नाही हिंगणा MIDC तिथं नागपूरचे? नागपूरला. तिथंच घर आहे आमचं आणि लोकांचं. घाबरा ना, तो घाबरतो खूप लवकर. घाबरा मुलगी असून आपण घाबरतो कसं सांगू. काम होतं अजून ते बहुत बाकी आहे स्ट्रगल. आता अनमॅरिडच असतो, फेस करावं लागते कोणत्या गोष्टीला. तेव्हाच माहीत पडतं ना समोर का होणार आहे म्हणून. आणि ज्या गोष्टी आई वडिलांसाठी अवेलेबल असतात तिकडे दुसऱ्या घरी अवेलेबल नाही. सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहिजे कसं काय काय नाही. प्रोग्राम याच्यामध्ये काय असते नेमकं त्या प्रोग्राममध्ये? हे याचं ना ते मेलेले माणसं नाही का, म्हणजे पण आजी आजोबा आहे त्यांचे दिवस असते वाटते. त्या म्हणजे नाही का जेवण वगैरे बनवून त्यांच्या फोटोसमोर तसं आधीपासून करतात ना. हो, म्हणजे 2 दिवस राहते त्यांचे वर्षातून, एक खजरी आणि एक खरप त्या दिवसाला. मी माहिती आहे तुमचं कच्चं आहे. हो, तुम्ही SC आहे ना. आणि सगळ्या गोष्टीला मानत वाईट नको ना. नाही 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 तसं नाही, माहिती आहे मला.
आमच्याकडे तिसऱ्या दिवशी सर्व संपून जातं. आता पण जाते पूर्ण उलटा मटण भात करता म्हणजे घेणार आहे. हो, चौथ्या दिवशी. मटण पावल्यानंतर चौथ्या दिवशी मटण भात करतात. त्याचा मागचा उद्देश काय आहे दादा? त्याच्या मागेचा उद्देश हे आहे हा? की जी जाणारी गोष्ट होती ते जाणारच आहे. आज नव्हते, आज जाय कोणी लवकर जाईल किंवा उशीर आहे, पण जायला हे कन्फर्म आहे. हा. आलं बाहेर जाणं आहेच आहे. हा. तर डोळे लावून विश्वास न करा, डोळे खोलून विचारा प्रश्न की आहे काय बाहेर नेमकं. तर डोळे खोलून आम्ही विचार करतो. डोळे बंद करून विश्वास नाही ठेवत कोणत्याच गोष्टीवर. की आमच्या समाजामध्ये पाहिजे कोणी असं नाही मी म्हणून कोणालाही विचारतो. आमच्या समाजामध्ये डोळे खोलून पाहतात काय खरं काय आहे. डोळे बंद करून कधी कोणत्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. हे आमच्या समाजाचे हे आहे. म्हणजे आमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. आम्ही विचार करतो कुठे गोष्टीवर. असं नाही कोणी पंडित मला नाही बा असा कर. आम्ही पंडितला विचारतो असं करू. पंडित आमच्या इथे येत नाही. हे सिरीज आपलं गोष्ट आपल्याला नाही. पंडित आम्ही पंडित इंडियन आम्ही काही मानत नाही. आम्ही आपल्या याच्याला खरं आहे त्याला हे करतो. आम्ही खरं असलं तर त्याला विचारतो खरं आहे का खोटं आहे म्हणून. आम्ही म्हणजे प्रश्न विचारतो. डोळे लावून विश्वास नाही करत आम्ही कोणत्या गोष्टीवर. म्हणजे पटत नाही तर बिलकुल विश्वास नाही करत. अजून विचारतो 10 गोष्टी काही असं काऊन तसं काऊन म्हणून. एक आमच्या याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, तसं काही नाही. त्याच्यामध्ये एक पार्ट आहे. भरपूर साऱ्या समाजामध्ये डोळे लावून विश्वास करतात. विचारत सुद्धा नाही असा काऊन तसा काऊन म्हणून. आमच्या डायरेक्ट विचारतात. असं सही तर सही कोण गलत तर गलत काऊन. दोन्ही विचारतात बरं. सही असलं तरी विचारतात, गलत असलं तरी विचारतात. असं आहे. असंच पाहिजे. विचारणं महत्त्वाचं आहे. विचारून त्याला माहीत कसं पडणार आहे. विचारणं महत्त्वाचं असते. नाही, बाजूच्या घरचे आहे. मी तुमच्या नंबर अंजलीकडून घेतला. अंजली नाही का दारवेकर, ते त्या दिवशी मागे नाही तुमच्या दुकानात आली तेव्हा बसले होते तीच. तिच्याकडून घेतला मी नंबर. तिचे हो आहे लगेच ते मला. ते समोरचं आमच्या समोरचं घर तिचेच होतं आधी. त्यांनी विकलं का? विकलं माहिती नाही तेवढं. तिचे काका काकी वगैरे सगळे जॉईन फॅमिली. ते थोडी जास्त झाली काय तिला म्हटलं आगारची घरचा म्हटलं
वाईट नको म्हटलं तू असं तू बारीक आहे असं म्हटलं म्हणून म्हटलं मी असं मित्राच्या नात्याने तुला सल्ला दिला म्हटलं तो आणत बघ आणि तेवढं जे वाटत नाही ना ते भीतीच्या हे झालं म्हणून बीटेक काय केलं होती ना बीटेक काहीतरी केलं ना ते ना इंजिनिअरिंगमध्ये हां वाटत नाही म्हटलं तू एवढं शिकलेली आहे म्हणून म्हटलं हो ना ते बारीक काय करणार ना कमीत कमी तू सांगा मास्क जर पाहिजे अर्धा भाऊ एक पाव तरी असं वाटतं मुलीला एकदम बारीक होते
यापेक्षा मोठाचा नाही आहे. हे आपलं आहे की दुसऱ्याचं? दुसऱ्याचं आहे ते, हे केलं आहे. करू शकता गोष्ट असं. इकडचं करा, इकडचं दादा दोघाला नाही का? हो. आता 15 मिनिट ठेव त्याला, त्याच्यानंतर वॉश करून टाक, त्याच्यानंतर आपण ब्लो ड्राय मारून त्याला आणि मारून. ठीक आहे ना? ओके, इकडे बघ. ठीक आहे ना?